मडाणे येथील माजी पोलीस पाटील धुडकू बाईजी राजपूत व सुपुत्र विजयसिंग प्रेमसिंग यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील मडाणे येथील माजी पोलीस पाटील धुडकू बाईजी राजपूत यांच्याकडे दरवर्षी सालाबादाप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी अतिशय उत्साहात साजरी होत असते। यावेळी विशेष म्हणजे या ठिकाणी वृंदावन येथून भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती आणल्याने संपूर्ण राजपूत परिवाराच्या वतीने अतिशय उत्साहात जन्माष्टमी कार्यक्रम पार पडला। तर सुरुवातीला पहिल्या दिवशी संपूर्ण गावातून जल पाणी घेऊन नाचत गाजत भगवान श्रीकृष्णाचे जलादिवास करण्यात आले। त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी 56 भोग चढवत आरती करण्यात आली। तदनंतर रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव या ठिकाणी अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला। अतिशय नाचत गाजत डीजेच्या तालावर, त्याचबरोबर आप्तेष्ट नातलग मित्रपरिवार ग्रामस्थ यांच्या वतीने अतिशय उत्साहात सदर हा कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमाचे आयोजन माजी पोलीस पाटील धुडकू भाईजी राजपूत तसेच विजयसिंग राजपूत प्रेमसिंग राजपूत यांच्या वतीने करण्यात आले होते। तर यावेळी दोंडाईचा मीनाक्षी जाधव, शिरपूर ललिता गिरासे, धुळे भावना गिरासे, शिरपूर आरती गिरासे, मनीषा गिरासे पुणे, संगीता गिरासे शिरपूर, सविता गिरासे नाशिक, रक्षंदा गिरासे पुणे, अरुणा गिरासे शिरपूर, कोमल सिंग गिरासे पुणे, गजेंद्र गिरासे शिरपूर, दिलीप सिंग गिरासे शिरपूर, जयपाल राजपूत शिरपूर, हरपाल राजपूत शहादा, जानकी राजपूत शहादा, विनोद राजपूत मडाणे, विपुल राजपूत, जयपाल राजपूत, सरपंच भरत राजपूत, संगीता राजपूत, वनी प्रकाश पवार, सुंदरबाई आयरे ग्रामपंचायत सदस्य, बबलू पाटील, दिनेश राजपूत, राहुल राजपूत, सनी राजपूत, योगेश पाटील, परेश राजपूत, युवराज राजपूत आदी सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, संपूर्ण राजपूत परिवार, आप्तेष्ट नातलग मित्रपरिवार ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला। तर यावेळेस महिलांनी गरबा, राजदांडिया नृत्य सादर केले, त्याचबरोबर संगीत खुर्चीचा कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडला। तर अतिशय भक्तिमय वातावरणात भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव या ठिकाणी उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला।
की, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की। आमच्या मळाणे गावात धुडकुसिंग भाईजी यांचा नातू निलेशसिंग विजयसिंग जाधव याने साला बादाप्रमाणे इथं कार्यक्रम होतच असतो आपला कृष्ण जन्माचा, परंतु आता वृंदावरून त्यांनी नवीन लड्डू गोपालची मूर्ती आणलेली असल्यामुळे हा कार्यक्रम उत्साहात आणि चांगल्या उत्साहामध्ये जल्लोषमध्ये साजरा करण्यात येत आहे। या ठिकाणी सर्व नातेवाईकांना बोलवण्यात आलेले आहे आणि सर्व गावाला जेवणाचं आमंत्रण देऊन सगळ्यांना या इथं सहभाग घेतलेला आहे। आता रात्री 12 वाजता कृष्णाचं अंघोळ होणारे, अभिषेक करणारे, ज्याला 56 भोग दिले जाणार आहेत आणि त्याचा जन्मात साजरा करण्यात येणार आहे। त्यानंतर दहीहंडी फोडून गोपालकाला करण्यात येणार आहे। सर्व ग्रामस्थांनी इथं सहभाग घेतला असून सर्व हिरीने भाग घेऊन सर्वजण इथं मदत करीत आहेत। आणि धुडकूबाईजी यांचा सुद्धा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांचा सुद्धा केक कापून इथं वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। मळाणे गावात सालाबादाप्रमाणे दरवर्षी या कृष्ण जन्माचा कार्यक्रम होत असतो। तसेच यावर्षी विजयसिंग धुडकुसिंग राजपूत यांचा मुलगा निलेश विजयसिंग राजपूत याने वृंदावरून कृष्ण आणलेला आहे। त्याचा कृष्णाचा जन्म आज आम्ही साजरा करणार आहे। कालपासून सर्व मित्र मैत्रिणी आप्तेष्ट नातेवाईक मंडळी सर्व आलेले आहे। तसेच आमचे धुळ्याहून शांताराम भाऊ हे पण आज आलेले आहेत व माझ्या ननन आई बहिणी मेवणे सर्व आलेले आहेत, म्हणून आम्ही मोठ्या खुशीत आज जन्मदिवस हा साजरा करीत आहेत व रात्री दहीहंडीचा पण कार्यक्रम होणार आहे। तसेच माझे वडील धुडकुसिंग कृष्णासिंग राजपूत यांचा वाढदिवस आहे, तो पण आम्ही मोठ्या जल्लोषाने साजरा करणार आहे। पालखी जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की। दरवर्षाप्रमाणे आज आमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे। त्यासाठी आम्ही सर्व नातेवाईक इथे उपस्थित राहिलेलो आहे व सर्वजण कार्यक्रमाचा आनंद घेत आहे। परंतु आज पावसाने सकाळपासून खूपच पाऊस होता, परंतु संध्याकाळपासून श्रीकृष्णाने पूर्ण सांभाळून घेतलेलं आहे। आज कुठलाही पाऊस नाही, सगळ्यांचे जेवण वगैरे व्यवस्थित कार्यक्रम पार पडलेला आहे। तसेच 12 वाजता कृष्ण जन्म आहे व तो जन्म पण आम्ही मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहोत। आम्ही वाढदिवस पण मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहोत। घोडा पालखी, जय कन्हैया लाल की, गोपाल कृष्ण भगवान की जय। आमच्या घरी कार्यक्रम आम्ही साजरा केलेला आहे गोपाल कृष्ण महाराजांचा। तर आमचा सर्व परिवार हो इथं आलेले आहेत, बाची आलेले आहेत, जवाई आलेले आहेत, मुली आलेले आहेत, हो सुना आहेत, नातू आहेत, हो जन्म माझा वाढदिवस सर्व हा कार्यक्रम माझा वाढदिवस आहे साजरा करणार आहे। इथून मूर्ती आणलेली आहे। गोपाल कृष्ण भगवान की जय। सगळ्यांना माझा नमस्कार। माझ्या गोपाल कृष्णाला माझा नमस्कार। माझ्या लहान पुतण्याने विक्की एवढ्या वयामध्ये त्याने आज एवढा साजरा केलाय हा कार्यक्रम लड्डू गोपालचा, खूप कौतुक करायचं आहे त्याच्यावाला। आणि सगळं त्याच्या आत्यांनी बी साथ दिली, त्याच्या काकांनी साथ दिली, आजींनी साथ दिली, 3 आजींनी साथ दिली, तेच खूप उपकार आहे त्यांचा बी। आणि सगळे आलेले उपस्थित त्यांच्याही सगळ्यांना माझ्याकडून धन्यवाद आहे। हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की, कृष्ण भगवान की जय, बोलो लखन लाल की जय, बोलो लल्ला की जय। हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया। आज या मळाणे गावात धुडकूबाईजी यांच्या प्रांगणामध्ये कृष्ण भगवान जन्माष्टमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। इथं ग्रामस्थ मंडळांनी फार सहयोग केलेला आहे। इथं
भोजनाचा कार्यक्रम बी केला गेला होता। जसा सुदामा कृष्ण भगवानाच्या घरी आला होता तसा आज सुदामा जो आहे भाईजी यांच्या द्वारी आलेला आहे आणि हा कार्यक्रम त्यांनी आपल्या परिस्थितीनुसार आपल्या यथाशक्तीनुसार करण्याचं आयोजन केले होते आणि हा जो कार्यक्रम होता फार चांगल्या प्रकारे इथं पार करण्यात आलेला आहे। आणि त्यांचे नातू भाईजींचे नातू मोठा नातू याला कृष्ण भगवान याचा फार छंद आहे। त्यानं आपल्या गावापासून बाहेर जाऊन या कृष्ण भगवानाच्या छंदाला आपल्या मनाला लावलं आणि त्यांनी बाहेरून एक उत्तर प्रदेश दिल्लीच्या जवळपासच्या एरियापासून आपल्या घरी आपल्या गावामध्ये कृष्ण भगवानला इथं स्थापित केलेलं आहे आणलेलं आहे। आणि या छोट्याशा कार्यक्रमामध्ये या कृष्ण भगवानाची प्रतिमा इथं दाखवण्यात आली आहे, साजरी करण्यात आली आहे। यांना भविष्यामध्ये या कार्यक्रमाचे जे आयोजन केले आहे असेच आयोजन दरवर्षी यांनी करावे आम्ही त्यांच्याकडनं आपली अपेक्षा करतो। भाईजी हे आमचे मामाश्री आहेत, यांची परिस्थिती यांच्या जो यथाशक्ती त्याच्याप्रमाणे त्यांनी केलंय, आम्हाला फार कौतुक वाटतंय। त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। भगवानाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो, लल्लाच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना यश यावं, समृद्धी यावी आणि पुढे भविष्यामध्ये त्यांचे नातू मुलं सुना आणि परिवार यांना यश लाभावं ही मी कृष्ण चरणी प्रार्थना करतो। भाईजी यांचा आज वाढदिवस आहे, कृष्ण भगवानाच्या प्रमाणे यांचा बी आज वाढदिवस आहे। आम्ही प्रयत्न करतो की त्यांचा वाढदिवस हा साजरा करण्यात यावे, याच्यापेक्षा मोठा वाढदिवस साजरा होऊ शकत नाही हे आम्हाला त्यांच्याबद्दल कौतुक वाटतं। बोला कृष्ण भगवान की जय, बोला कृष्ण भगवान की जय। माझं नाव विजयसिंग राजपूत व आमच्या इथं दादा माझा चिरंजीव मोठा याने कृष्ण भगवानची मथुऱ्याहून मूर्ती आणलेली आहे। तरी साला वादाप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही मोठा जन्मोत्सव उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। जसा सुदामाच्या घरी झोपडीमध्ये गेला तसा माझ्या घरी झोपडीमध्ये भगवान आलेला आहे। तरी मी माझ्या कुटुंबांना सर्वांना भगवंताने माझ्या नातेवाईकांना इष्टमित्र सर्वांना मोठा उत्सवात बोलून जल्लोषमध्ये साजरा करण्यात येणार आहे। बोला कृष्ण भगवान की जय। एक सर्वांनी जय राधे राधे, बोला कृष्ण कन्हैया लाल की जय, बाके बिहारी की जय, मद भगवान की जय। आज हे सर्वांनी सांगितलं माझ्यामुळे इथं गोपाल आले, पण माझी काही दिली माझ्या ठाकूरची इच्छा होती म्हणून ते आले। मी काही करत नाही, माझी ठाकूर करताय, माझी ठाकूर करताय, माझी राधा राणी अशी आहे ना, एवढी प्रेमळ आहे ना, एवढी प्रेमळ, खूपच प्रेमळ आहे। एक बार जर तिच्या चरणी जर गेले ना सर्व दूध विसरून जातो माणूस। म्हणून मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आमच्या सहकुटुंबाला सहपरिवाराला आमचे ग्रामस्थ मंडळ सर्व मित्रमंडळ यांना सुख समृद्धी और यश लाभो मी माझ्या राजा राणी कृपया चरणी प्रार्थना करतो। नमस्कार, माझे नाव योगेश गिरासे। आज मी सांगू इच्छितो की मळाणे गावात मी आज गोकुळाष्टमीच्या उत्सवाला हजर झालेलो आहे। तरी हा उत्सव माझे शालक श्री विजयसिंग राजपूत यांच्याकडे साजरा करण्यात येत आहे। तर त्यांचे जे मोठे चिरंजीव आहेत श्री निलेश विजयसिंग राजपूत हे श्रीकृष्णाचे मोठे भक्त आहेत आणि त्यांनी मथुरेहून गोपालकृष्णाची एक लहानशी मूर्ती आणलेली आहे, पण त्या भक्तीच्या कृपेने आज त्यांनी जन्मोत्सव साजरा केलेला आहे। आज आमचे स्वर्गीय दिलोर दादा यांचे पुतणे आपला विजयसिंग राजपूत यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तरी सर्व पंचक्रोशीतील गावकरी व नातेवाईक सर्व आलेले आहेत। तरी त्यांच्या या कृष्णाच्या जन्मनिमित्त शुभेच्छा ग्रामपंचायत गावात।
संघाकडे कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम असल्या कारणाने आज मोठा उत्सव करण्यात आला। त्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद।